थँक्यू. काय करत होतीस? काय नाही, व्हिडिओ आहे बघत होते आपले. अच्छा. मला बोलते पप्पा. काही पप्पा माझ्या बर्थडे साठी आलेत आणि ते झोपले. आता विचारतात 12 वाजले काय. थँक्यू. काय बोलते? हॅपी बर्थडे. त्या झोपल्या असतील ना बाजूच्या पोरी. मी आपली व्हिडिओत काय बोलले, हिच्या बर्थडेच्या वेळेला आम्ही आता खुश आहोत. तनू आता आमच्या सगळ्यांच्या बर्थडेला असेल आणि माझ्याच बर्थडेला नाही. तनू अगं एक दिवस येऊन कशी येईल ना का, म्हणजे एक सकाळी येऊन परत दुपारी. तेव्हा बर्थडे विश करायला आलेत 10 वाजल्यापासून आलेत आणि झोपले जाऊन. 11:30 बघितली आता गेलो तेव्हा. मग आता करा विश. हॅपी बर्थडे. कोणाला एवढी खुश दिसते आज. आहे काय? आज आहे मम्मीचा बर्थडे आणि मी चालली आहे तिला सरप्राईज द्यायला. म्हणजे मला असं वाटतंय, जेवढं ती मला ओळखते, की कदाचित तिला आयडिया असेल की मी संध्याकाळी येऊ शकते. मला सुट्टी नाही आहे आणि आम्ही नंतर वीकेंडला वगैरे बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. पण आज इम्पॉर्टन्स असल्यामुळे मी आज प्लॅन केला आहे. आणि मी सकाळी पप्पांना फोन करत होती पण लागला नाही. थँक गॉड लागला नाही, कारण पप्पांच्या आता पोटात राहणार नाही मला असं वाटतं. पण दुसरी गोष्ट म्हणजे जर त्यांनी असं डिसाईड केलं की सांगायचं नाही आणि सरप्राईज द्यायचं वगैरे, पण त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून त्यांची जी गडबड चालू होईल, ते मला आणायला येतील, त्याच्यामुळे मम्मीला तर त्यांच्या एक्सप्रेशनवरून कळून जाईल. म्हणून प्लॅन असा आहे की माझं आता 3ला ऑफिस सुटलं की रत्नागिरी पकडायची, मी जायचं रोह्याला. 8 वाजता नाही, मी 9:15पर्यंत पोचेन. ठीक आहे, काय हरकत नाही. कदाचित त्यांचा डिनर प्लॅन पण असू शकतो. हां, मग तू कशी पोचणार, म्हणजे कसं मॅनेज करणार? मला आधीच कळेल तर त्यांचा डिनर प्लॅन असेल तर. शक्यतो आज ते लोक काही सेलिब्रेट नाही करणार आणि काय माहिती, त्यांना माहिती नाही. पण मी केक घेऊन जाईन. बघूया आता कसं, अजून काय फिक्स नाही आहे. मग आता बघूया कसा काय प्लॅन होतो आहे. सरप्राईज तर द्यायचं आहे, पण सरप्राईजेस असं प्लॅन केले तर तसे होतात तर तसं नाही ॲक्च्युली. कारण की घाटकोपरला येऊन मी अचानक डिसाईड केलं की मी दिव्याला न जाता कुर्ल्याला जाईन, पनवेलला जाईन आणि पनवेलवरून बस पकडेन. बघू 1 तास वाचतोय का माझा किंवा 2 तास अगोदर पोचते आहे का मी, असं ठरवून. पण काय ते बसचं हालतच बेकार आहे आणि मी 5 वाजताची बस पकडली पनवेलवरून, पण शेवटी मला 8च वाजले. आणि मग काय, पप्पांना मी जरा फोन केला, म्हणजे मला अनुश्रीचा मेसेज आला की मी घरी मम्मीला फोन करते विश करायला. तर मी म्हटलं ठीक आहे बघ, आणि पप्पा कुठे आहेत ते बघ. मग मला तिचा काय मेसेज आला नाही, मी पोचत आलेली होती. तर मी पप्पांना फोन केला, मम्मीचा फोन नाही लागत आहे असं थोडं नाटक केलं. आणि मग पप्पा बोलले की नाही मी बाजारात आहे. मग त्यांना मी सांगितलं की थांबा, मग बस स्टँडवर या, मी पोचते आहे. तेव्हा तसं मी त्यांना थोडं इन्व्हॉल्व केलं आणि मग फायनली मी रात्री पोचले आणि ते मला घ्यायला आले. काय हॅपी बर्थडे मम्मी. असं सरप्राईज तुला माहिती होतं? मला पण माहिती नव्हतं. केक आणले, केक बर्थडे आहे ना माझा. केक, अरे हो केक आणले आपल्याला. बर्थडे कोणाचा? बर्थडे टू. बरं मी कपडे वगैरे काढले नाही. पप्पा आता मला ओरडतील, कपडे नाही काढले अजून, अशी बसले. मग ते काय बोलले माहिती आहे का? मी बोलले मम्मी केक आपण नंतर जेवल्यावर कापूया. मी बोलले आता मम्मीला ड्रेस वगैरे घालायला सांगते. तर ते तिने थोडी ड्रेस काढला असेल, झोपायला जाताना काढ. बघ खाजा दिलाय, मावशींनी दिलाय. तिकडे जत्रेत गेलेला ना, तिने
मला खिडकीत बघितली आणि जी तमाशा घातला, दीदी 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 दीदी. दरवाजा कोणाला हाका मारते अगं केवढं दीदी करायला लागली येडी. तुझ्यासाठी ना आणलंय. आता मम्मीचा बर्थडे आहे ना, जिचा बर्थडे आहे, सिद्धिविनायकचा प्रसाद आणलाय. पण मी सिद्धिविनायकवरून अजून एक काहीतरी तुला गिफ्ट आणलंय. असं दाखव, इकडे दाखव. फ्रीज मॅग्नेट. फ्रीज लावायचं. आपल्याकडे काय बाबू आज? केक आहे. दीदी आली, माहितीये तिला. जा जाऊ. चॅप्टर तिला माहिती होतं. ना तिच्या पोटात बरं राहिलं ना मम्मी. मग नाही, मला थोडस वाटलं. ती काय बोलली माहितीये, मम्मी मी सॉरी मी नाही येऊ शकले वगैरे अशी बोलली. तर मी उलट तिला बोलणार, दीदी तरी कुठे आली, ज्या मला कन्व्हिन्स करत होती. मग त्याचे तिचे फ्रेंड सांगतात का काय? हा, फ्रेंड्स ना दीदी जाणार आहे. तिने काय सांगितलं फ्रेंड्सना, दीदी माझी जाणार आहे मम्मीच्या बर्थडेला, पण तिने हे सांगायला विसरलं की ते सरप्राईज आहे. पण ते बोलत होते तू का नाही गेलीस, तू का नाही गेलीस, तू पण जायला पाहिजे होतंस असे बोलत होते ते. पहिले रडायचे, आता जवळ आली तरी नाही येऊ शकली. जाऊ दे चल, आता येणार आहे ना रविवारी. ही आता आली असती तर राहायला नसतं मिळालं, मग परत रविवारी नसती आली. शनिवार रविवार 2 दिवस तिला सुट्टी आहे ना, म्हणून ती आता नाही आली. पण मी कसं, मी येऊन जाऊ शकतेस ना, आता उद्या राहणार आहेस. उद्या ऑफिसला जायचंय. पण माझं कसं झालं माहितीये का, आता जवळ आहे तर येऊ शकते. अय्या जा जा जाऊन ये जा. आपल्या कापू हो, ते केक कडे लक्ष लागलंय. तू आल्याशिवाय आम्ही कापणार नाही. हा बाबू तू ये जा, तू पेनला बाय करून जा. जा जा चला. श्री मला बोलत होती की काकी केक वगैरे नाही आणला असं बोलत होती. काय मग केलं? मी काय नाही ग, त्या 2 जणी नाही आहेत ना, म्हणून काय नाही केलं. शाळी मोठी. अगं हे ते सुहास काकांनी ही साडी आणली तिरुपतीवरून. आणि मस्त अशी कॉटनची आहे ग. ते असं साऊथ इंडियन टाईप. ड्रेस मावशीने दिला. टाक शिवायला. मग आता आलीस तर कधी पण उद्या चाललीस ना, शिवणे ओढणी वगैरे. हे कोल्हापुरी कोणाला माझे साईजचे झाले तर मला दिले. तू आलीस ना आता पप्पांसोबत, तर मी थोडा वेळ अगदी अशी नॉर्मलच होते. मला काय कळलंच नाही तू सरप्राईज द्यायला आलीस ती. मी बोलते पप्पा तुला आणायला गेले नाही आणि तू आलीस. असं झालं माझं. हँग झालीस. हँग झाले मी. आणि नंतर जेव्हा तुझ्या हातात केकचा बॉक्स बघितला तेव्हा मला लक्षात आलं की अरे ही कशी काय आली केक घेऊन आता. असं झालं माझं. तनुला ऍड केला. आणलेला तू आणलास काय केक? ब्लूबेरी तनूला आणलेला. हा नाही, तनूचा वेगळा होता. तनूचा असं गोल्डन बिल्डन होता. त्याला मध्ये घे आपल्या. तू असं घे आता मांडीवर मांडीवर घे कापू. हा. हॅपी बर्थडे टू यू डिअर मम्मी. हॅपी बर्थडे टू यू. तिला कधीच नाही मिळत केक. प्रत्येक बर्थडेला नुसतं बघत ठेवतो. तिला बघत ठेवतो आम्ही. घे तुला भरवाला मी भरवत होतो ना. छान आहे. त्याला समोरचा काय आपला दिसत नाही. तेच तर. त्याला तो व्हिडिओ पाठव. त्याला तिकडे दिसतोय, त्याला टीव्ही दिसतोय. असं दाखव. हा मी परत कापते. घे त्याच्यासाठी. आताच कापला सांग. हा तनु केक कापतोय. टू यू हॅपी बर्थडे डिअर मम्मी. पत्ते पिसते कोण? घे तुला पण भरवते, आबीला पण. घे केवढा मोठा. आता पण केक पाठव. ग्वालियरला पाठवलेला मम्मीचा बर्थडे. रडायची ना, रडायची. ती नव्हती
आणि ती रडायला लागली. हॉस्टेलला केक पाठवला, मग तिच्या फ्रेंड्सना बोलवलं, मग त्या लोकांनी केक कापला, तनुच्या मम्मीचा बर्थडेचा केक. हैदराबादला पण पाठवला होता आपण केक. म्हणजे मम्मीच्या बर्थडेचा पण केक पाठवायचा आम्ही. आता पण पाठवायचा. आज रडली नाही ती, येणार आहे ना. मग तिला आम्ही खास आमच्या बर्थडेला हजेरी लावण्यासाठी इथे आणली पुण्याला, आणि शेवटी नाहीच. आता गेली होतीस कुठे जेवायला? ती आधीला येणार होती, ती पण नाही आली, ती पण गेली तिकडे. केक केक करत गेली. मग आईच्या बर्थडेला कोणच नाही. पण नाही, तिला जायचं नव्हतं. तिला जायचं नव्हतं. तिचा जीव इथे केकच्या बॉक्स कडे बघत उभी राहिलेली. ती आई न्यायला आली, अशी हात करत होती. हात करत होती. काय पोट दिसतंय मग ते. कधीच ती बॅक कॅमेरा नाही करत. ती अधिराला पण दाखवताना कधी बॅक कॅमेरा नाही करत. मला नाही पटकन होत बॅक कॅमेरा शोधत बसा. पोट दिसत होत ना. सेम ब्लूबेरी. कुठे गेलेली बाबू? गाईमध्ये. कुठे? बाप्पाला गेलेली ना, स्वामींकडे गेलेली ना. स्वामी अक्कलकोट. सांग तिला. काढ तोंडातून, काढ. नीट बोल. हा नीट बोल. मला पण आणलं, खाऊ आणला मला, प्रसाद आणि फोटो आणलाय मला. तर आम्ही रेडी झालेलो आहे. अधिरा पण रेडी झालेली आहे, पप्पा पण रेडी झालेले आहेत. कशासाठी सांग बाबू? आईचा बर्थडे करतोय ना. तर काल तनू आली लवकरच सॅटर्डेला. तिने गुलाबजामुन केले आणि आम्ही ते गुलाबजामुन पण खाल्ले. आता आम्ही बाकीच्या सेलिब्रेशन करणार आहोत. तर आज संडे आहे आणि आम्ही मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत इव्हनिंगला. आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही बघालच. पण आता अधिरा सांग, कुठे जातोय अधिरा? आपण भूर जातोय ना, म्हणून अधिरा निघून आले. भूर जातोय. तयार झाली का? आईला विचार. हाय मम्मी, कसं वाटतंय तुला बर्थडे? मस्त. तनुनी तुझ्यासाठी गुलाबजामुन केले, पण ते दुपारपर्यंत संपले. एवढे छान झालेले. तर आता काय घेतलंयस तू गोड? बघ काय घेतले ग. 5 स्टार मम्मीची 5 स्टार. मला आवड, माझ्या आवडीची. तनू मम्मीला लहानपणापासून 5 स्टार आणते. शाळेतून पण घेऊन यायची. ही नुसती माझ्या तोंडाकडे बघत बसते. कॅडबरी नाही तिला कोण देत. तिला बोल करवली. तिला ओवाळायला सांगते. बर्थडे कोणाचा आहे? बर्थडे कोणाचा आहे बाबू? गेलं ना असं. आईला द्या मग असं. रोज आणले ना मी मम्मीला, ते अजून ठेवलेत बघ. चला मग आता कुठे जायचंय? शिवाजी पार्क. शिवाजी पार्क. नदीवर जायचं ना. भूर भूर येतेस ना. हे काय? अंग का टाकलंयस मग? हे काय अंग टाकलंय? बापरे, काय आणलंय गिफ्ट? आमच्याकडून, पप्पा माझ्याकडून आणि तनूकडून. आणि पप्पांना पप्पांना आहे हात मिळवते. द्या. काय आहे अधिरा? फिश आहे. काय होतं? ऍपल नाही, फिश होतं. बाबाने नीट धर. व्हेरी गुड. तो कुठे? काय आहे? तोफ आहे ना, तोफ. तोफ काय आहे? राहा तिकडे, उभी राहा. कोण आहे? कोण आहे? बाप्पा आहे. उभी राहा. जा जा, आई बाबा आले बघ. जा जा. कुठे आलो आपण बाबू? कुठे किती वाट बघितली सांग? काय बघितलंस तू? गाडी बघितलीस ना? बाप्पा पण आहे.
पाऊस आहे म्हणजे फाउंटनला ना. शिवाजी महाराज. मोर्या कर. आपण जाऊ शकतो का वरती? साफसफाई करायला ठेवलं. काय बघ पिंगू पिंगू बघतो ना आपण. पिंगू 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 बघतो ना आपण टीव्हीवर. बसलाय आम्ही दिवसा आलो होतो पप्पा आणि मी, तेव्हा लाईट नव्हती का. लाल महालाचा बहुतेक तो सीन आहे. शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोट छाटली ना, तो सीन दाखवणार असतील इथे. हे बघ इकडे पण आहे प्रांजू किल्ला. अच्छा. हा हा. चालू आहे काम सगळं. काम चाललंय अजून. एक 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 दाखवलं जायचं. पार्ट बनवतात. नाक आहे ना तिला. ते काय मजा वाटते. गार्डन मध्ये तिला ते वाटत ते शो पीस आहे. जा तुम्ही उभा राहा, मी फोटो काढते. जा. नाही तेव्हा केवढी भरलेली होती, आता नाही तेवढी. तनू सारखी आहे, असं जीवाला तनू कशी जपायची. पोरं किती धावतात लहान लहान. अगं ती मगासपासून मला काही त्रास दिला नाही, एक जागेवर बसली. बघायला आले फक्त तुम्हाला बघून धावली, नाही तर ती अजिबात हात सोडून धावली. धावली. रॅबिट कसं करतोय बा, असं करतो. दाखव तू, दाखव माधुरी कसा करतो, दाखव. काय नाही. चल चल हे बस. 1 2 3 यांचं सगळं ऐकते ती बरोबर. घट्ट हात पकडते ती माझा, कारण की ती एखादी मुलगी धाव, आपण तिला सांगतोय धाव धाव, तो धावत नाही. तर मम्मी तनूचा किस्सा सांग. तनू पण खूप घाबरून घाबरून राहायची. माझं हे धरून ठेवायची असती, मंगळसूत्र धरून, ड्रेस धरून अशी राहायची. आणि कधी पडायची नाही ना. ती सायकल नवीन शिकली तेव्हा पण नाही पडली. आधी ना पाणी बघे, पाणी तिला वाटतं काय फिरायला बोलून मला कुठे आणले. घेऊन आले बघ पाणी, बघ पाणी. फुल बघ, हे बघ, हे बघ फुल दिसते का नाही. मस्त आहे ना. कळ्या बघ केवढ्या आल्यात. छान आहे फुल. आता बघितलं. हात नाही लावायचा बाबू, हात नाही लावायचं. गार्डन मध्ये फुलं अशा. पाणी पाणी धूळ असेल, पाणी अष्टमीचा पूल आहे तो बघा, गाडी चालली. कुठे चालली, कशाला कुठे चालली. तरा तरा तर 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 चालली. चालू द्यायचं ना. चालली. हो मग कोण आहे असं वाटतं. आपण तेच दाखवायला घेऊन आलोय तिला. एवढी खुश होते बघून. मंकी. कोण आहे आदिरा, कोण आहे मंकी. कान दाखवते, ती जज करते सगळ्यांना. त्याला तोंड दाखवते, नाक कसं आहे. हे ते बघ खेळायला. चल
थांब एक तिथे दिसत समोरून घे दिसतंय का आदिरा मजा आली बाबू घे ना व्हिडिओ पुरी थांबा बाबू मागे पडेल बघ ना ती कशी ये खाली स्वतःच घालते कुठे बसायचंय चला जायचं ना आता तिला दिसला परत डस्टबिन नाही ते माऊ तिला माऊ दिसल्या एवढ्या लांबून घाबरवली असं नाही घाबरायचं नाही बाबू त्यांना ती बघ नाही मी त्या हाताने नाही जेवणार अरे तुला काय माहिती ऑफिस मध्ये ती कॅट आहे ना ती माझ्या अशा पायाला टच करून जाते त्यांना मी आवडते कॅट्सना मी आवडते है ना एकच बाबू आहे पण ही कसली डेअरिंग बाज आहे भरली ना जाऊन तिने हो ते तर झालंच पण घसरगुंडीवर घाबरत नाही ती अजिबात की पडीन बिडीन काय आली फास्ट घाबरली एकदम आता घरी नाही आता जायचं ना तू बघितला पिंकू बघितला किती माझ्या किती चल आता भाऊ खायला जायचे भाऊ चला भाऊ खायला आणि केक कापायला जायचं चल मोठी चल ते बघ हात आहेत कान कशात असे आहेत ना असे आहेत ना रॅबिटचे कान चल तिला एकदा झू मध्ये न्या मुंबईच्या कोण आहे सांग आदिरा बाप्पा आहे ना कुठे येऊ हा बाय पप्पा भेटले पप्पानीच मला आणली काय करते चप्पल नको काढू ये कुठला आहे तो कारण की त्याला चॉकलेट आवडत नाही ना आदिरा कुठला पाहिजे अगं ड्रायफ्रूट फालुदा आहे तो घेतले नाही नाही है ना घेतलं ना
बाबा बोलतात काय झालं? काय झालं? काय नाही करत आहे होती. कशी हात मारते आदिरा? अशी बाबांसोबत जातेस तू? हो बोलते तिथे. हो. पडायचंय तुला? हे बाई, बाबा ना एकट्यानं सोडून आलीस ना मोठी रिक्षात बसून? थंडी लागते ग. काय तिला थंडी बिंडी लागत काय नाही. गरज होती? गाडी घेऊन आले असते रिक्षात, त्यांना पण थंडी किती लागत असेल बाबांना. कुठे आलो आपण? आलो होतो ना इकडे मागे. लावला तू बघ. लावला पप्पांचं काम तुला माहिती आहे. लावलं ना. स्वतःच बसली. बघा आली उतरून. स्वतःच उतरून आली. थांब मला हा ये तू पण ये. आदिराला भरवते. आदिराने तो काय घेतलं? तिचा आयटम घेतला तिने. हो काय? सगळं पाहिजे असतं तिला. द्या द्या. नाही तिला थोडंसं काढून देते तर. हा हाताने खा बाबू, हाताने खा. आणि मोठी शाणी फॉरेनर. अय्या मम्मी चमच्याने कसं खायचं मग तुला? घे. आली लाईनवर. हो आदिरासाठी मी त्याला सांगितलं मसाला नको टाकू. मला नको हवे होते आणि आता तुम्ही खाताय तिचं पापड. तिखट आहे ते. काय सांगतोच ना. हाय असं लावते केकच्या इथे हात आणि मग भेंद बोलवते बाय. आणि मग गालाला लावते की हाय म्हणजे थंड आहे. भेंद जवळ घाल. जा थंडी लागते ना. मजा आली. हो खूप मजा आली है ना. झाला मम्मी तुझा बर्थडे? झाला. कसा वाटला? कसं वाटलं? छान मस्त मजा आली. 4 वेळा केला बर्थडे. हो 4 वेळा. चलो बाय. तनू राहिली होती ना. तो पप्पानी पण केलेला ना तुझा बर्थडे. तुम्ही गेलेला फिरायला. हो. मग तू आली तेव्हा ना. तेच म्हणते दुपारी केला. पप्पांसोबत फिरायला गेलेली.